ह्या प्रकरणामध्ये सुजात आंबेडकर होता. सुजात आंबेडकर म्हणजे माननीय डॉक्टर परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू पणतू. त्याला तुम्ही दोषद्रोही स्टॅम्प करणार आणि त्या प्रिन्सिपलला माफी करायची. म्हणजे एकेकाळी तुम्ही 125व्या जयंतीचा जय जयकार करणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे आमच्या विचारांचे होते हे दाखवण्याचा जगभरात प्रयत्न करणार आणि त्याच्या पणतूला स्टॅम्पिंग होत असताना राष्ट्रद्रोहाचा तुम्ही गोंधळ आणि ते संपूर्ण मुद्दा वेगळीकडे बनवणं. माझा केशव उपाध्यायांना सगळं सोडा. चला तुम्ही आता या टीव्हीवर सांगा की भाजप ही मागणी करते की त्या प्रिन्सिपलला हकलून लावलं पाहिजे आणि त्याला अरेस्ट केलं पाहिजे. चला मी तुमच्या बरोबर आहे आजपासून. केशव उपाध्याय, मुळात पहिली गोष्ट असं आहे की त्या प्राचार्यावरती कारवाई करा अशी मागणी त्या दिवशी केलेली आहे. आज करण्याची वेगळी गरज नाही आणि आम्हाला अशा पद्धतीने नाटकी पद्धतीने काही बोलायची गरज नाही. सगळ्यात पहिला मुद्दा मला खूप बरं वाटलं की ते असं म्हणाले की मी जय भीम 240 वेळा दिवसभरात म्हणेन. बरोबर आहे, ते फक्त घोषणाच देत. कारण राष्ट्रवादीचा जो इतिहास आहे ना गेल्या 10-15 वर्षातला तो फक्त घोषणापुरताच आहे. गेल्या 15 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची साधं परवानगी आणता आली नाही. हे विधानसभेत झालं. फार मोठं उदाहरण आहे. फार अवघड उदाहरण परवानगी होत्या, ठीक आहे, मी समजू शकतो. म्हणजे सामाजिक समाज कल्याण खात्याचं मोघे मंत्री असताना, अजित पवार जलसंपदा मंत्री असताना कशा पद्धतीने तो निधी वळवला होता समाज कल्याण खात्याचा. आव्हाडसाहेब राष्ट्रवादीचं दलित समाजाबद्दल फार मोठं प्रेम आहे ना, त्यावेळी कसं घडलं होतं सांगा ना मला जरा. आणखीन एक उदाहरण, चला तिसरं उदाहरण, हे 2 उदाहरण झाली. तिसरं उदाहरण, कारण नुसत्या घोषणा द्यायच्या तुम्हाला. मला आता आव्हाडसाहेब तुम्ही बोलत नाही मध्ये, अशी व्यथा आहे, अशी व्यथा आहे. नाही प्रश्नच नाही, आता सगळं काढावं लागेल असं नाही. दलित तिसरा नाही, प्रश्नच नाही. तिसरं बोला. अरे आव्हाडसाहेब चिडू नका, ऐकू, आपण चर्चा करू. चर्चा करतोय आपण. आव्हाडसाहेब ज्येष्ठ आहात, तुमच्यासारख्या ज्येष्ठांकडे आम्ही शिकतो. येस. तिसरा त्यातला मुद्दा मगाशी या सगळ्या विषयामध्ये 2004ला जयंत पाटील त्यावेळी अर्थमंत्री होते. म्हणजे मी मुद्दाहून सांगतो की कसं दलितांबद्दलचं प्रेम या आहे. त्या जयंत पाटील असताना बजेटमध्ये तरतूद असते अशा पद्धतीने की त्या समाजाला त्यानुसार तरतूद केली पाहिजे. यांनी ती तरतूद न करता पाठवली होती. केंद्रीय त्यावेळच्या आयोगाने, प्लॅनिंग कमिशननी आक्षेप घेतला होता की मला सांगावं. त्यामुळे यांच्या ज्या आहेत आवश्यक असतं. एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. माझं नाही भरकटत नाही. पहिला मुद्दा, त्यामुळे नुसतं घोषणा द्यायच्या दलित समाजाला प्रेम नाहीये. हे काल सुद्धा केवळ त्यासाठी गेले होते. यांना राजकारण करायचं. इश्रतसाठी मुद्द्यांना जास्त जवळचे आहेत आणि ते इतर सगळ्या जगजाहीर आहे. त्यामुळे अशा पद्धतीने राजकारण करायचं या ना, म्हणून तिथे गेले. दलित समाजाबद्दल प्रेम आहे म्हणून ते गेले नव्हते. मुळामध्ये दुसरा त्यातला मुद्दा की या सगळ्या विषयामध्ये खरं म्हणजे आम्ही आता तेच सांगतायत की काँग्रेसचे लोक जाऊन भेटले. आमचं म्हणणं तेच आहे, काँग्रेसचे लोक जाऊन भेटले. सगळं शाबर पहिल्या दिवशी 2 विद्यार्थी संघटना बघून घेतील. तो कॉलेज कॅम्पसवरचा संघर्ष आहे. बरं, दोन्ही विद्यार्थी संघटना एक मतावरती आहेत की अशा प्रकारच्या कुठल्याही घोषणा दिल्या गेल्या नव्हत्या. यांनी विधानसभेत भाषण केलं होतं. आता त्याच्यानंतर यांना राजकारण करायचं होतं, ते कॅम्पसवर करायचं होतं. आणि मला एक फक्त सगळ्यात मोठं आश्चर्य एवढ्यासाठी वाटलं की बहुतेक जितेंद्र आव्हाडांचा स्वतःवरचा विश्वास उडालेला असावा त्यांच्या सजग नेतृत्वाबद्दल. कारण त्या दिवशी जे बोलले ते मी ऐकलं. ते म्हणाले आता विद्यार्थ्यांचं नेतृत्व कन्हैयाच करू शकतो, कन्हैयाला आणलंच पाहिजे. आता पण राष्ट्रवादीकडे आम्हाला सांगितलं जायचं की जितेंद्र आव्हाड उमदं नेतृत्व आहे, पण आता आव्हाडांनाच कन्हैया नेतृत्व आणावं असं वाटायला लागलं. म्हणजे त्यांचा स्वतःवरचा विश्वास उडाला. केशव उपाध्याय